तुम्ही खोटं बोललात त्याकरता तुमचं एक मुख या ठिकाणी गळून पडत म्हटले आणि शाप देत म्हटले तुम्हाला या त्रैलोक्यामध्ये तुमचं पूजा कोणी करणार नाही. या त्रैलोक्यामध्ये तुमचं मंदिर कुठेच होणार नाही. आणि हा जो प्रकार चालला होता ना, हा सगळा प्रकार पुष्करात तीर्थक्षेत्रावरती चालू होता. म्हणून त्या ठिकाणी फक्त ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे. या भूतलावरती दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी मंदिर नाही. हा प्रकार झाला आणि भगवान विष्णुदेव आले आणि विष्णुदेव आल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचे चरण धरले आणि चरण धरल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणू लागले, देवा मला तुमच्या चरणाचं दर्शन झालं नाही, तुम्हीच माझ्यावरती कृपा करा आणि कृपा करून तुमच्या चरणाचं दर्शन मला तुमच्याच कृपेने होईल म्हणते. कारण तुमच्या कृपेशिवाय शक्य नाहीये शिवालय प्राप्त होणं. तुमच्या कृपेशिवाय शक्य नाहीये की तुमच्या दर्शनाला येणं. तुमच्या कृपेशिवाय शक्य नाहीये की तुमची कथा श्रवण करण्याकरता येणं. म्हणून तुम्हीच माझ्यावरती कृपा करा आणि मला एकदा तुमच्या चरणाचं दर्शन घडवा. असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकराला आनंद झाला आणि भगवान शंकर म्हणू लागले, विष्णुदेवा तुम्ही असे असणारे खरे आहात, म्हणून तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणले. या भूतलावरती सर्वत्र तुम्हाला पूजलं जाईल आणि सर्व ठिकाणी तुमचे काय होते मंदिर होते. नाही तुमचा पुजारी साक्षात मी बनल म्हटले. मी तुमची ध्यान धारणा करेन आणि मी स्वतः शंकर तुमची पूजा करेन. म्हणून ज्यावेळेस भगवान परमात्मा रामेश्वराचं ध्यान करू लागले ना, त्यावेळेस रामेश्वर भगवान शंकराचं ध्यान करू लागले. भगवान शंकर कोणाचे भक्त आहेत तर प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत. भगवान शंकर कोणाची आराधना करतात तर प्रभू रामचंद्राची आराधना करतात. भजन करी भगवान परमात्माचा जो भजन करतो ना तो भगवान भगवान परमात्मा भगवान प्रभू रामाचं त्या ठिकाणी भजन करतात. भगवान विष्णूला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, तुला असं असणाऱ्या या जगतामध्ये पूजलं जाईल. त्यावेळेस या भूतलामध्ये चाललेली जी कथा आहे त्यावेळेस शौनकादी ऋषींनी प्रश्न केला म्हणते, महाराज त्या भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरता काय करावं? आमची इच्छा आहे की त्या भगवान शंकराला आम्ही प्रसन्न करा. त्याची सेवा कशी करावी, कशी त्याची आराधना करावी, त्याचं स्वरूप काय आहे